नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. नववर्षापूर्वी सरकारची मोठी भेट. पेन्शनधारकांच्या पेन्शनच्या रकमेत होणार वाढ, तर जानेवारीपासून खात्यात येणार 3,000 रुपये वाढीव पेन्शन. चला तर पाहूया कोण पेन्शनधारक असणार आहे या योजनेत पात्र, त्याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. नवीन वर्षामध्ये पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे, कारण आता नवीन वर्षामध्ये पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ दिसून येणार आहे. नियमानुसार 3 लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले 40 वर्ष वयोगटातील आणि 1.80 लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले 45 वर्ष वयोगटातील अविवाहित स्त्री आणि पुरुष या पेन्शनसाठी आता पात्र असणार आहेत. नवीन वर्षापूर्वी पेन्शनबाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा सरकारने केली असून आता या निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत खात्यावर दरमहा 3,000 रुपये पेन्शन पाठवण्यात येणार आहे आणि हे वाढीव दर 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत आता डिसेंबरची पेन्शन 7 जानेवारीला मिळणार, तर जानेवारीची पेन्शन फरवरीमध्ये मिळणार आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली की राज्य सरकारने विधुर आणि अविवाहित लोकांनाही आता सामाजिक सुरक्षा पेन्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात 1 डिसेंबर 2023 पासून पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल आणि सध्या 2700 रुपये पेन्शन दिली जात असून आता यामध्ये नवीन वर्षापासून 300 रुपयांनी वाढ करून आता पेन्शनधारकांना 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असलेले 40 वर्ष वयोगटातील विधुर आणि 1.80 लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले 45 वर्ष वयातील स्त्री आणि पुरुष या पेन्शनसाठी पात्र असणार आहेत. वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर आता दोन्ही श्रेणीतील पेन्शनधारक पात्र असणार आहेत. वृद्धांच्या वृद्धापकाळ पेन्शनमध्ये आता 250 रुपये वाढ करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती आणि त्यानंतर आता वृद्धांनाही नवीन वर्षापासून 2750 रुपयाऐवजी आता 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. नवीन दर 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. तसेच स्टेज 3 आणि 4 मधील कर्करोग रुग्णांना सुद्धा 3,000 रुपये मासिक पेन्शन आता नवीन वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. कर्करोगांच्या रुग्णांसाठी मासिक भत्ता मंजूर करण्यात आला असून आता या अंतर्गत वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापर्यंत असलेल्या कुटुंबातील रुग्णांना ही योजना लागू करण्यात येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.